आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। धुळे शहरातील कृष्णानगर हायस्कूलचा विद्यार्थी विनोद कडुबा तायडे यांचे 10 तारखेला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। शालेय अवस्थेपासून त्याच्या परिवाराची परिस्थिती अत्यंत बिकट होती। त्याच्या परिस्थितीची सर्व मित्रांना जाणीव होती, म्हणून सर्व मित्र एकत्र येऊन आपल्या शालेय जिवलग मित्राच्या परिवाराला काहीतरी आर्थिक मदत व्हावी म्हणून सर्व शालेय विद्यार्थी एकत्र येऊन 25,000 रुपयांची मदत करण्याचे ठरवले। त्या रकमेचा चेक माजी मुख्याध्यापक नानासाहेब देवरे यांच्या हस्ते त्यांच्या परिवाराला देण्यात आला। यावेळी स्वतः माजी मुख्याध्यापक देवरे यांनी सुद्धा सरळ हाताने मदत केली। यावेळी नानासाहेब देवरे म्हणाले, हायस्कूल कृष्णनगर 97-98च्या बॅचच्या मित्रांनी त्यांच्या मृत मित्राच्या परिवाराच्या परिस्थितीचा विचार करून केलेली मदत ही मोठी असून कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले। यावेळी भगवान बागुल, किशोर घुगे, राकेश महिरे, भरत लोंढे, अरविंद मोरे, प्रदीप सूर्यवंशी, इम्रान शहा, जमेश शहा, साजिद सय्यद, कासिम शेख, अखिल शहा, मनोज पवार, मनोज देवरे, आबा साळवे, धनराज पवार, भूपेंद्र पाटील, रवींद्र गायकवाड, नरेंद्र वेंदे आदी उपस्थित होते। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। प्रत्येकाची टेस्ट वेगळी आणि आवडही वेगळी। शुगर अँड स्पाइस, जिथे प्रत्येकासाठी सर्व काही। साऊथ इंडियन, जैन, महाराष्ट्रीयन, पंजाबी डिशेस सह पार्टी हॉल, कॉन्फरन्सेस हॉल, मुलांसाठी प्लेग्राउंड, ब्रेकफास्ट, लंच, डिनर। विजिट शुगर अँड स्पाइस मल्टी क्युझिन रेस्टॉरंटला, इंडियन ऑइल पेट्रोल पंपच्या बाजूला, कुंडाणे वारफाटा, सुरत नागपूर हायवे, साक्री रोड, धुळे। 1998चा 10वीचा विद्यार्थी विनोद तायडे याचं दुःखद निधन झालं अशी जेव्हा वार्ता मला कळाली तर अतिशय तीव्र दुःख झालं। परंतु एक गोष्टीचा मला स्वतःला अभिमानही वाटतो की त्याची मित्रमंडळी जी आहे त्या मित्रमंडळीने एका गरीब आणि होतकरू विद्यार्थ्याला गमावला किंवा आपल्या मित्राला गमावला, त्याचं दुःख त्यांनी माझ्याकडे बोलून दाखवलं। आणि काही का असेना शब्दसुमनांनी आपण त्यांचं सांत्वन करू शकतो, परंतु तरीसुद्धा परिस्थितीला हातभार लावा म्हणून हा विचार तुमच्या डोक्यात आला, याबद्दल मला तुमचा सर्वांचा सार्थ अभिमान आहे। आणि मी धन्य समजतो की माझे विद्यार्थी अशा पद्धतीने एक संस्कारमय असून आपल्या एका मित्राला आर्थिक मदत करण्यासाठी आपण सर्वजण पुढे आलात, त्याबद्दल मी सर्वांचं तुमचं कौतुकही करतो आणि आभारही मानतो। आणि मुख्याध्यापक म्हणून मलाही वाटतं की माझा विद्यार्थी आपल्याला सोडून गेला, म्हणून मी माझी वैयक्तिक आणखी 1,000 रुपयाची मदत त्या ठिकाणी टाकून मीही माझं काहीतरी कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करतो। आणि म्हणून तुमचं सर्वांचं कौतुक करत असताना त्याच्या आत्म्याला चिरशांती लाभो। आणि आणखी काही त्याला पुढे काही मदत अशी करत असली तर मलाही तुम्ही सांगा, आपण त्याच्या पाठीमागे उभं राहू। किंवा असा एखादी उत्करू विद्यार्थी असेल, तो कुठल्याही अडचणीत असला तर आपण हे संस्कार आणि ही परंपरा कायम जपा, जेणेकरून हा प्रसंग कोणावरही येऊ शकतो। त्याच्यामुळे आपण सदैव एक सामाजिक बांधिलकी म्हणून हे सर्व तुम्ही नियोजन केलं, त्याबद्दल खरंच मनापासून मला तुम्हाला धन्यवाद देतो। आणि अशीच परंपरा आपण कायम ठेवा अशी अपेक्षा व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।